सत्सा मित्रांनो, मी अर्चना अलगरे शेतकरी कन्या. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, शेडमधून ट्रॅक्टर बाहेर काढला आणि इथं गेट आहे. आमच्या गेटमधून शेडमधून ट्रॅक्टर बाहेर काढला. त्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर गेलो. पेट्रोल पंपावर गेल्याच्या नंतर आम्ही ट्रॅक्टरला डिझेल टाकलं. तर पहा, डिझेल टाकल्याच्या नंतर हा माझा भाऊ आहे आणि माझे सासू सासरे पण आले होते. सासू बोलली की चला आपण रानाला काकऱ्या पाळी घालू म्हणून. आणि मला ट्रॅक्टर शिकायचा होता, त्याच्यामुळे माझे सासरे काय मला ट्रॅक्टर शिकवत नाही. ते म्हणले तुला काही जमणार नाही, तुला काही येणार नाही, असे ते बोलत होते. आणि माझी जिद्द होती, माझं स्वप्न होतं की मला ट्रॅक्टर शिकायचा आहे म्हणून. तर पहा, हे माझा भाऊ आहे. मी भावाला घेऊन आले. माझा भाऊ पण इथं म्हणजे ते येवतीत राहतात आणि मी ढवळगावात राहते. माझ्या भावाचं घर 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर आहे आणि माझे सासू सासरे पण 7 किलोमीटर वरती राहतात, पण ते पूर्वला राहतात आणि हे तिकडे दुसऱ्या साईडला राहतात. म्हणजे कसं शिवला राहतात. ह्या ह्या गावाच्या शिवला राहतात आणि ते त्या गावाच्या शिवला राहतात. त्यामुळे ते पण लांब लांब राहतात आणि मी ढवळगावला राहते. तर पहा मित्रांनो, मला माझ्या भावाने ट्रॅक्टर शिकवला. शेतात गेल्याच्या नंतर मी 2 एकराला काकऱ्या पाळी घातल्या. तर पहा, इथं मी जाग्यावरच ट्रॅक्टर वळवला. तर मित्रांनो पहा, आपल्याला म्हणजे जिद्द असली ना, आपल्याला ते करायचंच, आपण ते करणारच. तर आपल्याला कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाही. तर पहा, मी ट्रॅक्टर म्हणजे शिकले. इतकं भारी वाटलं माझं, म्हणजे सगळं म्हणजे मला माझं स्वप्न पूर्ण झालं, मला असं वाटलं. तर पहा, माझे वडील पण नंतर आले. माझे वडील मला म्हणले की माझा वाघ बसलाय व ट्रॅक्टरवरती. माझ्या वडिलांना पण लय अभिमान वाटला माझ्यावरती. तर पहा, त्यांना सुद्धा इतकं भारी वाटलं ना. आणि त्यानंतर मग काकऱ्या पाळीमध्ये जास्त गवत गुतत होतं, म्हणजे वसन गुतत होतं. माझ्या वडिलांनी ते वसन काढून घेतलं आणि टालीला फेकलं. तर पहा, माझे वडील मला काय बोलत होते, सरळ रेषेत ट्रॅक्टर घे असं ते बोलत होते. आता मी पहिल्यांदाच ट्रॅक्टर हातात घेतलाय, म्हणजे दोरीत कसं काय चालन. आता पहिल्या शेवटी ट्रॅक्टर काय आपल्याला दोरीत चालणार नाही. तर पहा, त्यानंतर मग सगळं शेतीतलं म्हणजे सगळं रानात पाळी घालून झाली आणि काटकोपरे राहिले होते. भावाला म्हणलं मला तालीत काय जमणार नाही, मग तू पाळी घाल. मग माझा भावाकडे दिलं ट्रॅक्टर आणि तो मग काही लागत नव्हता. कडकाठ आणि जास्त निबार जात होतं. रान पण पान होतं आमच्या इकडं, त्याच्यामुळे मग त्याला म्हणलं तू घे कडकाठ. मग ते मला तू बस पाठीमागं, म्हणजे त्याच्यावर बोजा पडन काकऱ्या पाळीवरती. तर पहा, मग मी पाठीमागं बसले होते. माझे सासरे पण इथं वसन काढायला येत होते. तर पहा, इथं पण मी ट्रॅक्टर चालवत आहे. त्यानंतर मग आम्ही घरी निघायला चाललो. तर माझा भाऊ आणि वडील अगोदरच निघून गेले. थोडं राहिलं होतं, मग त्यांना घरी जायचं होतं गायांचा चारा करायला, मग ते घरी निघून गेले. आणि शेवटचं थोडं राहिलं होतं, मग मी ते तेवढी पाळी घालून घेतली. थोडंसं राहिलं होतं, मग त्याला पाळी घालून घेतली. आणि सासऱ्यांची गाडी मग मी घेतली आणि सासऱ्यांनी ट्रॅक्टर घेतला. मग आम्ही घरी आलो. सासरे त्यांच्या घरी गेले, ते परत येवतीला गेले आणि मग मी माझ्या घरीच आले. आम्ही ट्रॅक्टर आतमध्ये लावला. तर मित्रांनो, असा होता माझा दिवस आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. मला ट्रॅक्टर चालवायचा होता, माझी जिद्द होती, मला ट्रॅक्टर चालवायचा आहे, मला ट्रॅक्टर शिकायची. तर माझी जिद्द पूर्ण झाली. तर मित्रांनो, मी घरी आले, जेवण बिवण झालं. त्यानंतर लई ट्रॅक्टरवरती आज पहिल्यांदाच ट्रॅक्टर हातात घेतला, त्याच्यामुळे जास्त अंग दुखत होतं. त्यामुळं मी जेवण बिवण झाल्याच्या नंतर हळद आणि दूध घेतलं. दूध हळद पिल्याच्या नंतर मग पहा, असं माझा दिवस होता. कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. तर सत साहेब.